नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सह्याद्री आय एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण यूपीएससीचं प्रिपरेशन सुरू करताना किंवा एमपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं प्रिपरेशन सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांच्या समोर एक महत्त्वाचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत। तो प्रश्न नेमका काय आहे, तर अर्थातच ज्यांनी एक बेसिक इनिशियल अंडरस्टँडिंग एक्झाम पॅटर्न संदर्भात घेतलेली आहे, ज्यांना माहीत आहे की सिलेबस काय आहे, त्यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे, त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होतो की यूपीएससी तुम्हाला किंवा एमपीएससी सर्व प्रश्न हे सर्व जे पेपर आहेत ते तुम्हाला कंपल्सरी करते, फक्त तुम्हाला एका ठिकाणी चॉईस देते आहे, ती म्हणजे तुमचा ऑप्शनल पेपर निवडायचा। अर्थात क्वालिफाईंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला लँग्वेज सेकंड लँग्वेजचा जो पेपर आहे तो निवडण्याची एक चॉईस असते, परंतु त्याचे मार्क्स मुख्य परीक्षेच्या फायनल टॅलीमध्ये ते कन्सिडर केले जात नाही, ते फक्त क्वालिफाईंग असते। त्यामुळे त्या संदर्भात आपण जास्त काही कन्फ्यूज नसतो, कारण क्वालिफाईंग पेपर असल्या कारणानं त्या संदर्भात जास्त चर्चा करण्याचा आणि बहुतांश वेळा जे परीक्षार्थी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, ते काय करतात की त्यांची मदर टंग जी असेल किंवा त्यांना जी भाषा कम्फर्टेबल आहे ती सेकंड लँग्वेज म्हणून ते चूज करतात। परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं आणि सगळ्यात तुमच्या सिलेक्शन प्रोसेस मधला एक क्रुशियल असा जो पॉइंट आहे तो म्हणजे तुम्ही ऑप्शनल कोणता निवडता। ऑप्शनल निवडताना तुम्ही कोणते ठोकताळे लावता, त्याच्यामध्ये तुमचे तुम्ही विचार करताना कोणता आयाम तुमच्या लक्षात येतो का नाही, तुम्ही प्रत्येक अँगलनं त्याचा विचार करता का नाही, हे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं। ह्याचं कारण तुम्हाला मी पहिले सांगतो, कारण की ऑप्शनल हा तुमचा एकतर तुमची स्ट्रेंथ असणं अपेक्षित आहे, कारण की तुम्ही निवडताय, तुम्ही स्वतःहून ठरवता आहात की हा विषय मी घेणार आहे, जे 500 मार्काला असणार आहेत, 250-250चे 2 पेपर, तर मी या विषयामध्ये मी कम्फर्टेबल आहे, याचं मी उत्तरं चांगले लिहू शकतो आणि मला जो एज मिळायला हवा तो एज मी या ऑप्शनलच्या माध्यमातून मिळवू शकतो, असं तुम्ही ज्यावेळेस इमॅजिन करता तर त्यावेळेस तुम्ही नेमकं त्या डिसिजन पर्यंत कसं पोहोचलेला आहात, त्याच्यात कोणते टप्पे तुम्हाला अंमलात आणायला हवेत, त्या संदर्भात आपण एकंदरीत इथं चर्चा करणार आहोत। आता सुरुवातीला मी तुमचे काही जे अझम्पशन्स असतील, जे आपल्या डोक्यामध्ये पहिल्यापासून काही पूर्वाग्रह असतात, त्यावरती 1-2 मिनिटं बोलतो आणि त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप नेमकं काय काय करता येईल, कोणत्या कोणत्या विचाराने, आणि मी ते क्रोनॉलॉजिकली सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यात पहिले कोणता विचार करायचा, सगळ्यात नंतर कोणता विचार, सगळ्यात शेवटी कोणता विचार करायचा आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या ऑप्शनल निवडताना, या संदर्भात देखील या पूर्ण लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत। आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या काही पूर्वग्रह असतात की अमुक अमुक ऑप्शनल घेतला की लगेच आपण पास होऊ शकतो, अमुक अमुक ऑप्शनल माझ्या मित्रांना मैत्रिणीनं निवडला म्हणून मी तोच निवडणार आहे, अमुक अमुक ऑप्शनल मध्ये अमुक अमुक शिक्षक चांगलं शिकवतात त्यामुळे मी आता तो ऑप्शनल घेतल्याने पासच झालो, असं कोणताही ठोकटाळा त्यामध्ये नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की जे काही ऑप्शनल यूपीएससीने आणि एमपीएससीने दिलेले आहेत त्यामध्ये आयोग अशा प्रकारचीच परिस्थिती, अशा प्रकारच्याच गोष्टी करते की ज्याच्यामध्ये एक लेवल प्लेइंग फील्ड सर्व ऑप्शनलला त्या ठिकाणी असायला हवी। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ऑप्शनल कोणताही घेतला, म्हणजे ज्यांनी ऑप्शनल घेतला असेल, निवडला असेल आणि ते आता हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्या अर्थ सांगणं आहे, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तुम्ही घेतलेल्या निर्णया संदर्भात तुम्ही कॉन्फिडंट असाल, तर तुम्ही तोच ऑप्शनल ठेवा। आणि जे विद्यार्थी नव्यानं बघत आहेत त्यांना फक्त एवढं सजेशन आहे की या स्टेप्स फॉलो करा, या स्टेप्समध्ये तुम्हाला काय कन्क्लुजन मिळतं त्याचा विचार करा आणि त्यानंतर ऑप्शनल ठरवा। कारण काय होतं की तो ऑप्शनल तुमचा आहे, तुम्हाला तो निवडायचा आहे, तुम्हाला त्याच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला पास झालात तरी तुम्हाला एक कंप्लीट असे 2 वर्ष तुम्हाला त्या विषयावरती इन डेप्थ असा अभ्यास करणं आयोगाला अपेक्षित आहे, कारण की तुमच्या ऑप्शनलमध्ये बऱ्यापैकी जी तुमची त्या विषयाची भाषा आहे ती तुम्हाला येते का नाही, या गोष्टी देखील तिथं बघितल्या जातात। आता सब्जेक्ट लँग्वेज हा टोटली एक डिफरंट पार्ट आहे, त्यावर आपण नंतर कधीतरी चर्चा करूयात, पण आता सुरुवातीला आपण चर्चा करूयात की नेमकं तुम्हाला त्या ऑप्शनल पर्यंत पोहोचायचं कसं आहे, त्या मार्गापर्यंत जाण्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत। तुम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत की बाबा कोणीतरी घेतंय म्हणून मी घेतोय, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी तो ऑप्शनल घेतो आहे। आता मी स्वतः पॉलिटिकल सायन्स शिकवतो, त्यामुळं माझा एक बायस असू शकतो, परंतु मी तो बायस बाजूला ठेवून एक
ऑब्जेक्टिव्हली तुम्ही काय काय गोष्टी करायला हव्यात ते सांगणार आहे. मी तुम्हाला हे सांगणार नाहीये की हाच ऑप्शनल घ्या किंवा तोच ऑप्शनल घ्या. मी तुम्हाला फक्त एक कंपॅरेटिव्हली सांगेल की तुम्ही ऑप्शनल कसा निवडू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते पॅरामीटर्स लावू शकता. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ऑप्शनल कोणते कोणते आहे. त्या ऑप्शनलच्याच आधारावरती म्हणजे तुम्हाला एक बेसिक ज्यांना अंडरस्टँडिंग असेल त्यांच्याकरता तर नक्कीच चांगलं आहे, परंतु ज्यांना माहीतच नाहीये, जे एकदमच नवीन आहेत त्यांच्याकरता आपण एक सुरुवातीला एमपीएससी मध्ये कोणते कोणते ऑप्शनल आहेत आणि युपीएससी मध्ये कोणते कोणते ऑप्शनल आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करूयात आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या स्टेप्सकडे जाऊयात. सगळ्यात पहिले युपीएससीची जर तुम्ही वैकल्पिक विषयाची यादी काढली तर त्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की एकूण 48 असे विषय आहेत की ज्यापैकी तुम्हाला एक विषय निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये द्यायचे आहे. आता 48 चॉईसेस आहेत, त्यामुळं आपल्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होणं साहजिक आहे. त्यातला मेजर जर तुम्ही बघितलं तर जे वेगवेगळ्या विषय भाषांचे साहित्य आहे ते सोडून जर तुम्ही विषय बघितले तर ते तुमचे 25 विषय असे ठरतात की जे एक स्ट्रीम बेस्ड सब्जेक्ट आहे, ज्याच्यात लिटरेचर नाहीये. लिटरेचरच्या संदर्भामध्ये संविधानाच्या 8व्या परिशिष्टमध्ये जे 22 भाषा आहेत त्याचे साहित्य प्लस इंग्लिशच आहेत, असे म्हणून 23 लिटरेचरचे पेपर आहे. त्या 23 लिटरेचरच्या पेपरमध्ये मराठी लिटरेचर देखील त्याच्यामध्ये आहे, मराठी साहित्य देखील त्यामध्ये आहे. तर तो जो विषय आहे, ते जे लिटरेचरचे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट सोडून 25 विषय तुमच्याकडे ऑप्शन म्हणून त्या ठिकाणी युपीएससी देते आहे. आता त्याच्यात आपण स्ट्रीम करूयात की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कोणते हे असतात विषय असतात आणि ह्युमॅनिटीजचे कोणते असतात आणि लिटरेचरचे नंतर वेगळे. याच्यामध्ये युपीएससीची जी वैकल्पिक विषयांची यादी आहे त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तुम्हाला हे क्लिअर दिसत असावं, नसेल दिसत तर मी तुम्हाला सांगतोय की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या स्ट्रीममधनं जर तुम्ही काही सब्जेक्ट्स असं सेग्रिगेट करायचं ठरवलं, ह्युमॅनिटीज, लिटरेचर आणि सायन्स अँड टेक, तर सायन्स अँड टेकमध्ये ॲग्रिकल्चर, ॲनिमल हॅजबंड्री आणि व्हेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, मेडिकल सायन्स, फिजिक्स, झुओलॉजी आणि स्टॅटिस्टिक्स. मी थोडं बाजूला होतं, जर कोणाला आयडिया नसेल तर तेही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ऑप्शनल निवडताना ह्याचा फायदा देखील होईल. ह्याच्यानंतर आता ह्यामध्ये जर तुमची समजा कोणी, आता मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड आहे, तर मी हा विचार करू शकतो की माझं 4 वर्ष मी या विषयावर शिकलेलो आहे, तर मला ह्याची जास्त अंडरस्टँडिंग आहे, तर मी हा निवडू का, असं तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न असेल. त्यावर देखील आपण येणार आहोत. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचं तुमच्याकडं पूर्व नॉलेज आहे, तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ते शिकलेलं आहात, तर तुम्ही तो निवडायला हवा का. तर तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध असेल, तर तुम्ही तो निवडायला काही हरकत नाही. परंतु त्याही व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टींचा तुम्हाला विचार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता बहुतांश इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे ह्युमॅनिटीजचे विषय घेऊन पास होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, कारण की त्यामध्ये अप्रोचेसचा देखील प्रश्न आहे आणि बाकीचे देखील काही ठोकताळे त्यामध्ये तुम्हाला लावणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ह्युमॅनिटीजमध्ये जे विषय आहेत ते म्हणजे कोणते, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आहे, जिओग्राफी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, कायदा, लॉ, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आहे, सायकोलॉजी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सोशोलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स अँड अकाउंटन्सी. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे की ह्युमॅनिटीजचे जे सब्जेक्ट आहे, कदाचित जर सायन्समधनं काही विद्यार्थी या ठिकाणी हे व्हिडिओ बघत असेल की ज्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स किंवा टेकमध्ये केलेलं आहे, तर त्यांच्या मनात एक साहजिक प्रश्न येऊन जाईल की आम्ही आता 10वीच्या नंतर हा विषयच बघितलेला आहे, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र झालं तुमचं, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, सायकोलॉजी आहे, हे विषय आमच्याकरता टोटली नवीन आहे, तर मग आम्ही हे विषय निवडणं खरंच तितकं वर्थ आहे का, आणि आम्ही जर हे विषय निवडले तर आम्हाला त्या 10वी पर्यंतच्या नॉलेजच्या पुढे जाऊन काय काय करावं लागणार आहे, तर यावर देखील आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर युपीएससीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर लिटरेचरच्या संदर्भामध्ये मराठीची आपली मदर टंग आहे ते, त्याच्यानंतर इंग्लिश आणि बाकीचे 21 लँग्वेजेस आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतंही लिटरेचर तुम्हाला जे हे आवडत असेल, ज्याचेही तुमच्याकडे रिसोर्सेस असेल ते तुम्ही निवडू शकता.
ह्याच्यानंतर एमपीएससीच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर 26 त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल्सचे चॉईसेस त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामधलं ह्युमॅनिटीज मध्ये ऑलमोस्ट सेम यादी आहे. आता तिकडचं जे लिटरेचर आपण सेपरेट घेतलं होतं कारण की तिथं लिटरेचरचे 23 ऑप्शन होते, तर इथं आपण लिटरेचर ह्युमॅनिटीज मध्येच इन्क्लूड केलेलं आहे. मराठी लिटरेचर आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमी, जिओग्राफी, फिलॉसॉफी, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशोलॉजी, लॉ आणि मॅनेजमेंट, हे जे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत हे प्लस जे सायन्स अँड टेकचे सब्जेक्ट आहे, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, हे ऑलमोस्ट सेम आहेत. जे युपीएससी मध्ये जे ऑप्शनल आहेत तेच ऑप्शनल तुम्हाला इकडे देखील त्या ठिकाणी दिसतात. थोडं साईडला येऊन तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. विशेषतः ह्याचा आणि ह्याचा काढला असेल तर ह्याचा एक ह्युमॅनिटीजचा तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. आता तुम्हाला एक बेसिक आयडिया आलेली आहे की किती स्वरूपाचे एमपीएससी 26 ऑप्शनल आहेत आणि 48 ऑप्शनल हे तुम्हाला युपीएससी मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. पण तुम्ही जे निवडताना तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणत्या गोष्टींचा विचार करून, कोणत्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या निर्णयापर्यंत जाऊ शकता याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले कोणी सांगतंय म्हणून मला अमुक अमुक विषयाचं जास्त ज्ञान आहे असं पूर्वग्रह ठरवून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यात पहिले तुमचा एक निर्णय घेण्याची सगळ्यात पहिली चॉईस ही असली पाहिजे. सर्वात पहिला जो क्रायटेरिया आहे तो असा असला पाहिजे की मला कोणत्या विषयाची आवड आहे. तर ही आवड कशी आहे आणि ह्या आवडीच्या संदर्भामध्ये नेमकं कोणते पॅरामीटर्स तुम्ही लावू शकतात आणि ही आवड खरंच का महत्वाची आहे, तुम्हाला त्या विषयाची आवड असणं का गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तो विषय शिकताना मजा येते का, तुम्हाला ते शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, तुम्हाला त्याच्या संदर्भात विस्तृत असं वाचन करण्याकरिता तुम्हाला इंटरेस्ट आहे का, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेणं गरजेचं आहे. हे का घेणं गरजेचं आहे कारण की 2 वर्षाचा जो कालखंड आहे, तुम्ही पहिल्या अटेम्प्टला जरी पास होणार असाल तरी 2 वर्षाच्या कालखंडामध्ये, इतक्या विस्तृत कालखंडामध्ये तो विषय तुम्हाला बोर नको व्हायला, तुम्हाला तो सातत्याने वाचायचा आहे, त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग करायचे आहे, त्याचे उत्तरं लिहायचे आहेत, त्या उत्तरावर फीडबॅक घ्यायचा आहे आणि तो फीडबॅक घेऊन परत तुम्हाला काहीतरी इम्प्रूव्हमेंट तुमच्या उत्तरामध्ये करायची आहे आणि ती तुमच्या मुख्य परीक्षेत देखील रिफ्लेक्ट झाली पाहिजे. तरच तुम्हाला ऑप्शनलला एक चांगले मार्क, जे 300+ असे जर तुम्ही मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला इतकं सगळं प्रोसेस करायचे आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नसेल, त्या विषयाची आवडच नसेल, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करताना अडखळू शकता, तुम्हाला हे बोर होऊ शकतं आणि कदाचित 1 वर्षाच्या प्रिपरेशनच्या नंतर तुम्हाला प्रिलिम्सच्या अगोदर सडनली असं रिअलाइज होईल की यार आपण ऑप्शनल निवडताना चूक तर नाही ना केली, की आपण परत रिथिंक केलं पाहिजे का, पुनर्विचार ह्या सगळ्या गोष्टींचा केला पाहिजे का, मी ऑप्शनलच चेंज करू का. असं भरपूर वेळेस होतं, आमच्या मित्रांच्या संदर्भामध्ये देखील ते झालेलं आहे. भरपूर लोक शेवटच्या क्षणाला देखील कन्फ्यूज होतात, पॅनिक होतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, माझं आता हे ऑप्शनल पूर्ण प्रिपेअर झालेला नाहीये. पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये तुम्ही मॅक्सिमम जी तुमची तयारी आहे ती जरी अचीव्ह केली तरी पण तुम्हाला असं एक रिअलायझेशन येऊनच जातं की काहीतरी राहून जाते किंवा आपण सॅटिस्फाईड होत नाही. आणि जो व्यक्ती सॅटिस्फाईड होत असेल की हा माझं आता सगळं झालेलं आहे, तर समजा की त्याच्याकडं काही ना काही राहिलेलं आहे ते त्याला माहीत नाहीये. सो तुम्ही त्याकरता पॅनिक होऊ नका की माझं हे राहून गेलंय किंवा मला वाटतंय की माझं हे राहून गेलं. हे सगळ्यांची फिलिंग असते. एक्झाम हॉलमध्ये जाताना, मी ज्यावेळेस मेन्स दिले आहेत त्यावेळेस देखील मला एक्झाम हॉलमध्ये जाताना ते जाणवायचं की यार काही हे राहून तर नाही गेलंय ना आपलं. तर ते डाऊट येत असतो आणि तुमचं प्रिपरेशन त्याच वेळेस चांगलं होऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवर ठराविक पिरियड नंतर तुम्हाला काहीतरी डाऊट येतो. कारण डाऊट आला, फक्त डाऊट येऊन फायदा नाही, तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही त्याच्यावरती पुढे काहीतरी कोर्स करेक्शन देखील करणं अपेक्षित आहे. सो त्या हिशोबाने विचार केला तर आवड हा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आवड कशी तुम्ही डिसाईड करू शकता किंवा तुम्हाला हा विषय तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट कसा येऊ शकतो, येणार आहे की नाही हे तपासण्याकरता काय करू शकता की तो जो अभ्यासक्रम आहे
तो अभ्यासक्रम पाहून तुम्ही त्याला तुमच्या जिज्ञासेशी म्हणजे तुम्हाला जी क्युरियोसिटी आहे त्या क्युरियोसिटी सोबत त्याला कम्पेअर करू शकता की खरंच मला ही क्युरियोसिटी आहे का. समजा आता मी पॉलिटिकल सायन्स निवडताना माझ्यात एक क्युरियोसिटी होती की हे नेमकं कसं स्थापन झालं असेल, राज्य कसं स्थापन झालं असेल, वेगवेगळे विचारवंतांनी त्यांच्या कालामध्ये कोणत्या गोष्टींच्या अँगलनं हा विचार केला असेल, नेमकी कोणती गोष्ट घडल्यावरती हा जे प्रोग्रेशन झालेलं आहे आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या जसं डेमोक्रेसी आहे, ऑटोक्रेसी आहे, हे वेगवेगळ्या टप्प्यावर कसे निर्माण झाले असतील, ह्याच्या मागे विचार काय असू शकतो, ह्या गोष्टी मला क्युरियस होतं, वेगवेगळ्या देशांच्या संदर्भात क्युरियोसिटी होतं. तर मला वाटलं की मी पॉलिटिकल सायन्स घ्यायला हवा. एखाद्याला ह्याची क्युरियोसिटी असू शकते की वेगवेगळे हिस्टॉरिकल प्लेसेस कुठं आहेत, त्या लढाया कशा झालेल्या आहेत, जे राज्यांचं जे संक्रमण झालेलं आहे, वेगवेगळे राजकारणी आलेले आहेत, त्यांच्या कशा पॉलिसीज होत्या, त्या पॉलिसीज कशा त्या काळातल्या जनतेवर त्याचे इफेक्ट पडत होते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या आर्ट अँड कल्चर आहे ते कसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे, वर्ल्ड हिस्ट्री कशी होते. ज्याला इतिहासामध्ये क्युरियोसिटी आहे तो इतिहास निवडू शकतो. एखाद्याला याची क्युरियोसिटी असू शकते की कोणत्या साहित्यिकानं कोणत्या अँगलनं लिहिलेलं आहे, मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत ते कोणते आहे, दलित साहित्य कसं आहे, ग्रामीण साहित्य काय असे, त्याच्यामधले वेगवेगळे कवी कोणते आहेत, लेखक कोणते आहेत, आणि ज्या काही सेकंड पेपरमध्ये साहित्यामध्ये जे असतं की तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं दिलेलं असतं, त्याची समीक्षा करायची आहे, तर ते पुस्तकं वाचण्याची एखाद्याला आवड असू शकते. आणि सगळ्यात मेन ह्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्या प्रकारचं लिखाण करू शकता का, ही एक क्युरियोसिटी तुमच्यामध्ये असेल तर त्या क्युरियोसिटीमध्ये तुम्हाला तो विषय तुमच्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये साथ देतो आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो. याच्यानंतरचा पुढचा जो ठोकताळा आहे तो साधनांची उपलब्धता. काय होतं की आपल्याला एखाद्या विषयाबद्दल खूप क्युरियोसिटी असू शकते. आता माझा एक मित्र होता, तो मराठीमध्ये प्रिपरेशन करायचा, मराठी त्याचं माध्यम होतं आणि मराठी माध्यमामध्ये प्रिपरेशन करताना त्याला सायकोलॉजीची आवड होती, त्याला मानसशास्त्राची आवड होती आणि त्यानं असं सुरुवातीच्या काळामध्ये ठरवलं की आता मला मानसशास्त्रामध्ये लिहायचं आहे. तर मग त्यावेळेस त्याच्या समोर पहिला प्रश्न आला की मानसशास्त्र मला मराठीत लिहायचं आहे तर त्याचे साधनं उपलब्ध आहे का, त्याचे संदर्भ ग्रंथ मला ज्या प्रकारच्या गुणवत्तेचे संदर्भ ग्रंथ अपेक्षित आहे UPSCला, स्टँडर्ड बुक्स ज्या अपेक्षित आहेत ते मराठीमध्ये उपलब्ध आहे का. कारण काय होतं की नाहीतर मग तुमचं पूर्ण एनर्जी हे त्या पूर्ण कंटेंटला ट्रान्सलेट करणं, त्याला मगअप करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाते आणि त्यामुळं एक प्रॉब्लेम असा क्रिएट होऊन जातो की तुम्हाला प्रिपरेशनमध्ये इतरांच्या पेक्षा एज मिळत नाही, तुम्ही मागं पडून जाता. तुमची एनर्जी, तुमचा वेळ हा ट्रान्सलेशनच्या कामामध्ये किंवा इतर कामामध्ये जास्त काळ त्या ठिकाणी जातो. सो तुम्ही आता साधनांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली झालेली आहे की MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या नंतर मराठीमध्ये जे मेजर जे सब्जेक्ट आहे, सोशोलॉजी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, ह्या विषयांचं एक अभ्यास साहित्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. परंतु पहिले जे होतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न MPSC मध्ये यायच्या अगोदर, तर त्यावेळेस हे साहित्य तितकंसं उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस हा प्रश्न मेजर असायचा की रिसोर्सेस अवेलेबल आहे का, आणि फक्त रिसोर्सेस अवेलेबल असून चालत नाही, ते त्या तोडीचे असणं अपेक्षित आहे. UPSCला MPSCला ज्या प्रकारचे उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे त्या स्वरूपाचं साहित्य तुमच्याकडं उपलब्ध असणं गरजेचं आहे. आता संसाधनामध्ये अभ्यास साहित्य हा एक मुद्दा आहे, पुस्तकं आहेत, नोट्स आहेत, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की तुमच्याशी त्या संदर्भामध्ये तुम्हाला कोणी मार्गदर्शन करणार आहे का, त्या स्वरूपाचं आहे का की जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतं, पुस्तकं त्या संदर्भातले उपलब्ध आहे का, साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे का. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असतील किंवा मागील वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण असेल, हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतं आहे का. कारण की लिखाण ही या पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा एक आत्मा आहे. UPSCचा आणि MPSC दोन्हीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आत्मा हा
लिखाण आहे, लिखाणाचा सराव आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला चांगलं इव्हॅल्युएशन अवेलेबल आहे का, तुम्हाला चांगला फीडबॅक मेकॅनिझम अवेलेबल आहे का, तुम्ही ज्यांच्याकडे टेस्ट सिरीज करता आहात ते तुम्हाला तितका टाइम देता आहेत का, त्याच्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं व्यवस्थित अनालिसिस तुम्हाला मिळतं आहे का, किंवा तुम्हाला ते अनालिसिस करण्याकरिताचं तितकं मुबलक असं मटेरियल त्या ठिकाणी आहे का, की तुम्हाला त्याचं उत्तर कशा असायला हवेत ते तुम्हाला समजून घेता येत आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले आहे आवड, दुसरं आहे संसाधनाची उपलब्धता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय हवंय तर जे आपलं पहिल्या ह्याच्यामध्ये पण येऊन गेलं, पुसटचे त्याचा उल्लेख आला, तो म्हणजे मार्गदर्शनाची उपलब्धता आहे का, तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन आहे का, त्याचं टेस्ट सिरीजच्या इव्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आहे का, तुम्हाला तो विषय घेऊन आता एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पहिलाच अटेम्प्ट असल्या कारणाने त्याच्यामध्ये तर तुम्हाला यशस्वी विद्यार्थी मिळणार नाही. परंतु युपीएससी मध्ये तोच ऑप्शनल घेऊन कोणी सिलेक्ट झालेला आहे का, तो सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांसोबत तुमचं डिस्कशन होऊ शकतं का, त्याचा ऍक्सेसिबिलिटी किती आहे, तुम्हाला जे टीचर्स आहेत जे विविध कोचिंग क्लासेसचे त्यांच्यामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत, त्यांची तुमच्याकडे इझी ऍक्सेसिबिलिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग करून घेता येणार आहे का, आणि त्याचा तुम्हाला योग्य सल्ला मिळणार आहे का, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुम्ही ज्या सर्कलमध्ये राहता किंवा तुम्ही जिथं काही क्लास करता किंवा ज्या अभ्यासिकेत आहेत तिथं तुमचं एक काही सेम ऑप्शनल असणाऱ्या लोकांचं काही एक संख्या आहे का, की जे तुम्ही त्याच्यात चर्चा करू शकता, समूह चर्चा होऊ शकता का. अर्थात समूह चर्चेचा परत एक वेगळाही अर्थ होऊन जातो की तिथं कामाच्या पेक्षा बाकीच्याच गोष्टी जास्त होतात. असं न करता एक क्वालिटेटिव्ह डिस्कशन तुमचं होऊ शकतं का, तुम्हाला अभ्यासामध्ये काही मदत होऊ शकते. कारण भरपूर वेळेस काय होतं की ऑप्शनलचा आवाका जो आहे तो मोठा असतो, सो तो कम्प्लीट करताना तुम्हाला इतरांचीही मदत त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. आणि त्याकरता माझं सजेशन असेल की तुम्ही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यावर काय होतं की एक इनहरंट असं इनसिक्युरिटीज लोकांमध्ये त्या ठिकाणी असतात, सगळ्यांमध्येच असतात. तुम्हाला ती इनसिक्युरिटीज थोड्याशा कमी करून त्या कंट्रोल करून तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ग्रुपमध्ये अभ्यास करताय तर तुम्ही ते स्वतः कसं काही की हे सगळ्यांना कळालं तर कसं होईल, माझी कॉम्पिटिशन वाढेल का, हे विचार बाजूला ठेवून तुम्ही जर सोबत अभ्यास करू शकतात किंवा तुम्हाला त्याचं डिस्कशन तुम्ही करू शकता तुम्ही त्याच्या संदर्भात, तरच ते तुम्हाला फायद्याचं नाही. हेल्दी कॉम्पिटिशन असणं कधीही उत्तम आहे आणि हेल्दी कॉम्पिटिशन असल्याशिवाय तुमच्या ग्रुप डिस्कशनला काही एक फायदा होणार नाही. सो ती एक कौशल्य घेऊन तुम्हाला जर असं वाटत असेल की या संदर्भामध्ये तुम्हाला चांगला एक पीअर ग्रुप मिळू शकतो, सो तो एक विचार तुम्हाला त्या ठिकाणी सहसा ऑनलाईन फोरमच्या नादी लागू नका. ऑनलाईन फोरममध्ये प्रॉब्लेम असा होऊन जातो की तिथं कामापेक्षा वेगळ्याच गोष्टींची जास्त चर्चा होते. पण त्या तुम्हाला जर ऑफलाईन मध्ये काही चर्चासत्र तुम्ही करू शकता आणि काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन मिळत असेल तरच तुम्ही तिथं इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आणि ह्याचाही विचार तुम्ही ऑप्शनल निवडताना त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर आता हे झालं ऍटमॉस्फिअर काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी काय आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आवड आहे ती आपण स्वतःबद्दल बघितलेलं आहे. आता स्वतःबद्दलचा आणखीन एक पॅरामीटर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल निवडताना बघणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे वैयक्तिक क्षमता काय आहे तुमची, म्हणजे तुमची पर्सनल कॅपॅसिटी काय आहे की त्या कॅपॅसिटीचा त्या ऑप्शनलच्या निवडीमध्ये तुम्हाला त्या ऑप्शनलचा अभ्यास करताना त्याचं उत्तर देताना लिहिताना तुम्हाला त्याचा तुमच्या पर्सनल कॅपॅसिटीचा कसा, तुमच्या पर्सनल गुणांचा कसा फायदा होणार आहे ते देखील तुम्ही ऑप्शनल निवडताना बघायला हवं आहे. त्यामध्ये नेमकं काय काय करू शकतात की तुमची ॲबिलिटी काय आहे. आता काही लोक काय असतात की ते एकपाठी असतात, त्यांना पाठांतरावर त्यांचा खूप भर असतो. पण ट्रस्ट मी की युपीएससी मध्ये असा कोणताहीच ऑप्शनल नाहीये की ज्यामध्ये तुम्ही फक्त पाठांतरावर पास होऊ शकता. तुमच्याकडे विश्लेषणात्मक ॲबिलिटीज त्या तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. त्या संदर्भामध्ये तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करावी लागेल. तुम्हाला त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयामातनं एखाद्या गोष्टीकडे कसं बघू शकतात ह्याचा विचार करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतच तुम्ही तुमच्या पुढच्या टप्प्यांवर जाऊ शकता आणि तुमची विश्लेषणात्मक ॲबिलिटी जी आहे, अॅनालिटिकल ॲबिलिटी जी आहे, विश्लेषणात्मक क्षमता जी आहे ती तुम्ही वाढवू शकता. तरी पण
एक तुमचं एक नॅचरल काहीतरी एक तुमचं स्ट्रेंथ असतं, प्रत्येकाचं काहीतरी एक नॅचरल स्ट्रेंथ त्या ठिकाणी असतं. आता माझं पर्सनल स्ट्रेंथ जर विचाराल तर मला जास्त पाठांतर होत नाही, पण माझं अनालिटिकल मला वाटतं की चांगलं आहे, त्यातल्या त्यात चांगलं आहे. सो मग मी काय कराल की मी माझ्या विश्लेषणात्मक ज्या स्किल्स आहेत त्याचा विचार करून ऑप्शनल माझा निवडण्याकरता माझं भर असणार. कारण माझंही कन्फ्युजन होतं की मला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्समध्ये कन्फ्युज होतं. मला हिस्ट्री प्रचंड आवडते, हिस्ट्रीचं वाचन खूप आवडतं. मी पॉल सायन्सपेक्षा हिस्ट्रीचे जास्त पुस्तकं वाचलेले आहेत. परंतु मला एक गोष्ट लक्षात आली की पाठांतर होणं माझ्याकरता त्या ठिकाणी इम्पॉसिबल, नियर टू इम्पॉसिबल आहे. सो मी काय करायचो, मग मी त्या एका गोष्टीमुळं की मला एक लक्षात आलं की हिस्ट्रीमध्ये परत माझ्याकडनं जर पाठांतरच नाही झालं तर मला ते आउटपुट मिळणार आहे जे मला आउटपुट पॉलिटिकल सायन्समध्ये मिळू शकतो. सो मग माझा कल हा पॉलिटिकल सायन्सकडे राहील. सो तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची विश्लेषणात्मक क्षमता आहे का, की तुमच्याकडं स्मरणशक्ती ही तुमची स्ट्रेंथ आहे, त्याचा विचार करणं तुमच्या ऑप्शनल निवडीमध्ये गरजेचं आहे. इथं एक उदाहरण म्हणून आपण दिलेलं आहे की गणितासाठी विश्लेषण क्षमता महत्वाची आहे, इतिहासासाठी चांगली स्मरणशक्ती आहे. तर ह्याचा अर्थ असा होत नाही की गणितामध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक क्षमता नको, स्मरणशक्ती नको असते, किंवा इतिहासामध्ये तुमची विश्लेषण क्षमता कामाची नसते. दोन्हीकडे दोन्ही गोष्टी लागतात, पण एखाद्या विषयामध्ये एखादी गोष्ट जास्त लागते ह्याचा विचार तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचा आहे. त्याच्यानंतर आपण जो विषय निवडणार आहे तो तुमच्या क्षमतांना न्याय देणारा आहे का, तुमच्या क्षमतांच्या आधारावरती तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं परफॉर्म करू शकता का, ह्याचं एक ऑब्जेक्टिव्ह असं तुमच्याकडं त्याचं एक ॲनालिसिस स्वतःबद्दल असायला हवं. याच्यामध्ये तुमचे जे आतापर्यंतचे जे तुमच्यासोबत अभ्यास केलेले लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. तुम्ही जर कोणाचं मार्गदर्शन घेत असाल त्या टीचर्सचं तुम्ही डिस्कशन करू शकता. तुमच्या आईवडिलांशी देखील तुम्ही बोलू शकता की त्यांना पण एक गोष्ट आयडिया असते की तुझं स्मरणशक्ती चांगली किंवा तुझं ह्या प्रकारचं आकलन चांगलं आहे. सो ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर देखील तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये असं नाही करायचं की एक महिनाभर चर्चाच करायची, एक 10-15 दिवसात तुम्हाला हे डिसिजन फायनल करायचं, मॅक्स टू मॅक्स 10 दिवसात तुम्हाला ऑप्शनल फायनल करायचं. हे 10 दिवस बी का लागणार आहेत ते बी पुढे येईल की ह्या 10 दिवसामध्ये नेमकं तुमच्याकडनं तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे. आवड वगैरे हे तुम्हाला पहिलेच माहीत असतं, किंवा मग त्याच्यावर तुम्हाला आणखीन थोडासा विचारही करणं अपेक्षित असतं. ह्याच्यानंतर पुढचं आहे लेखन कौशल्य. आता तुम्हाला माहित आहे की तुमचा कोणताही ऑप्शनल असो त्या ऑप्शनलचं तुमच्या एक्झामिनर सोबतचं जे चर्चा आहे ती कशी लक्षात येणार आहे, तर ती फक्त आणि फक्त तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मत, तुमचं ज्ञान, तुमचं आकलन, तुमचं विश्लेषण एक्झामिनर पर्यंत पोहोचवणार आहात. तर तो परीक्षकासोबतचं जे कम्युनिकेशनचं माध्यम आहे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये ते तुमचं लिखाण आहे. सो तुमची लिखाणाचं जे कौशल्य आहे, लिखाणाची जी क्षमता आहे ती कोणत्या विषयाच्या साजेशी आहे याचा देखील विचार करणं अपेक्षित आहे. आणि ह्याचा विचार केला तर मला वाटतं की ह्याचा विचार केल्याच्या नंतर तुम्हाला जास्तीत जास्त एक पिक्चर जो आहे तो क्लिअर होणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला काय, आता तुम्ही म्हणाल की सर एक तर ऑप्शनल निवडायचं आहे, मग त्याच्या अगोदर आम्हाला कसं कळणार की ह्याच्यात माझी लिखाण क्षमता चांगली आहे किंवा ह्या विषयाला मी साजेशी लिखाण करणार आहे. सो त्याकरता माझं एक सजेशन असेल की एक तर तुम्ही मॉडेल आन्सर बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येऊ शकतं की हे स्ट्रक्चर कसं असतं, ह्याच्या संदर्भामध्ये कसं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यातलं एक बेस्ट क्वालिटीचं तुम्ही घ्याल. आता मी तर कोणत्या पुस्तकांचे नावं सजेस्ट करणार त्याकरता आपण नंतर कधीतरी बोलूयात. तर तसं तुम्ही विश्लेषणात्मक पुस्तक बघून करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला फक्त एक आयडिया येईल की असं स्ट्रक्चर असतं, असं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, आणि तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न विचारू शकता की मी असं उत्तर लिहू शकतो का. आता ह्याच्यानंतर पुढचा एक आयाम आहे तो म्हणजे काय, तर तुम्ही त्या ठिकाणी एखादं टॉपिक आहे, सब टॉपिक आहे, तो सब टॉपिक त्या ठिकाणी अभ्यासायचा आणि तो अभ्यासलेला जो सब टॉपिक आहे त्याच्या आधारावरती तुम्ही एखादं उत्तर लिहायचं. आणि उत्तर लिहिल्याच्या नंतर तो सब्जेक्ट ज्यांच्याकडनं तुम्ही गायडन्स घेण्याची अपेक्षा आहे किंवा कोणाही, कारण तुम्हाला खूप जण मदत त्या ठिकाणी होतात. समजा तुम्हाला कोणाला पॉलिटिकल सायन्स बद्दल कन्फ्युजन असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, रीच आउट करू शकता. मी तुम्हाला सांगेल की
काय आहे की तुम्ही खरंच त्या प्रकारचं लिहितायत की नाही, किंवा काय इतरही जे टीचर्स असतात ते मदत करतात, कारण की कोणालाही एक क्युरियस असा जो स्टुडंट आहे तो अपेक्षित असतो. म्हणजे तुम्ही त्या टीचरकडे जावं अशी त्यांची काही अपेक्षा नसते, परंतु इतका विचार करून जर तुम्ही काही डिसिजन घेता आहात तर तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे हे आम्हाला त्याची आयडिया येते. सो तुम्ही एक बेसिक एखादं टॉपिक बघणं आणि त्या टॉपिक बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी लिखाण करून घेणं ह्याचाही विचार करू शकता की एखादा टॉपिक वाचायचा, त्याच्यावरचं एखादं उत्तर आयडियल लिहून बघायचं आणि ज्यांच्याशी तुम्ही ऑप्शनल संदर्भात चर्चा करणार आहात त्यांच्याशी जाऊन ती चर्चा करायची, किंवा तुमच्याकडेच कोणी सिनियर असेल जो फ्रँकली तुम्हाला ओपिनियन देऊ शकतो, किंवा जो सजेस्टिव्ह असेल त्याच्याकडनं ते बघून घेणं, त्याला वाचायला देणं आणि एक आयडिया बेसिकली येऊन जाते समोरच्यालाही, आणि तुम्हालाही ती लिहिल्याच्या नंतर आयडिया येते की हे आपल्याला जमतंय की. सो तो एक आयडिया आहे. किंवा मग तुम्ही काय करायचं की एखादा टॉपिक वाचा, त्याच्यानंतर त्याचा PYQ मधलं एखादा प्रश्न घ्या आणि त्याचं उत्तर मॉडेल आन्सर मधलं उत्तर बघू नका, ते उत्तर लिहून बघा आणि मग नंतर ते मॉडेल आन्सर सोबत कम्पेअर करा. मग तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की हा ह्याचं आपल्याला थोडासा सेन्स आहे किंवा ह्याचा आपल्याला अजिबातच सेन्स नाही, विचारलं काहीतरी आहे आणि आपण काहीतरी वेगळं लिहितोय की काय, अशा प्रकारचं देखील कन्फ्युजन तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतं. तर तो एक घटक तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचसोबत एक वेगवेगळं वेल स्ट्रक्चर्ड असं उत्तर तुम्ही लिहिता आहात का, अनालिटिकल असं उत्तर लिहिता आहेत का, ते तुम्हाला सोपं जाणार आहे का, तुम्ही याच्या अगोदर ज्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे त्यातनं तुम्हाला कोणत्या स्वरूपाचं डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिणं सोपं जात आहे की तुम्हाला अनालिटिकल उत्तर लिहिणं सोपं जात आहे, ह्याचा विचार तुम्हाला या ठिकाणी उपयोगाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर काही विषयांची अशी एक विशिष्ट लेखनशैली आहे. मराठी साहित्याची एक विशिष्ट अशी लेखनशैली आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये एक विशिष्ट अशी लेखनशैली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही थिंकर्सचा वापर करू शकता. प्रत्येक विषयाचा एक स्वतःची एक डिमांड असते. तुम्ही जिओग्राफीमध्ये असाल तर तुम्ही बऱ्यापैकी आकृत्यांचा, नकाशांचा तुम्ही तिथं उपयोग करणं अपेक्षित असतं. तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टच्या रायटिंग स्किल मधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जमता आहेत का नाही ह्याचाही तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. अर्थात आता तुम्ही काय पहिल्याच दिवशी या सगळ्या गोष्टी क्रॉस करू शकत नाही, कारण की तुम्हीही नवीन आहात, तुम्हालाही हे कसं लक्षात येईल की हे मला जमतंय की नाही. पण एक थोडंसं एक सेल्फ इन्स्टिंक्ट असतं किंवा आपल्याला एक कळतं की थोडंसं आणखीन प्रॅक्टिस केली की मला हे येऊन जाईल. सो तसाही विचार तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर विषय निवडण्याच्या अगोदर उत्तर तपासून बघणे हे मी तुम्हाला पहिलेही सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या टीचर्सकडे त्या गोष्टी करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हा एक सगळ्यात क्रुशियल असा त्यामध्ये एक घटक आहे. तर यामध्ये सामान्य अध्ययनाशी असलेलं साम्य हा देखील एक महत्वाचा असा घटक त्या ठिकाणी आहे. हा घटक का महत्वाचा आहे, कारण की अर्थातच अवाढव्य असा असलेला आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये तुमच्या ऑप्शनलचा जर काही फायदा होत असेल तर तो नक्कीच तुमच्याकरता फायद्याचा त्या ठिकाणी ठरू शकतो. मग त्यामुळं काय होतं की इंजिनिअरिंग मेडिकल बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करतात की आपण ह्युमॅनिटीजचा विषय घेऊयात, जेणेकरून आपल्याला मेन्समध्ये त्याचा फायदा होणार आहे, GS मध्ये मुख्यतः त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला मी काही ऑप्शनलचं उदाहरणं त्या ठिकाणी देईल, अगेन ऑब्जेक्टिव्हली काही उदाहरणं देतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा कसा होऊ शकतो आणि त्या ऑप्शनल तुम्ही निवडायला हवा का नाही हा तुमचा पर्सनल चॉईस असेल तरी मी तुम्हाला त्याचा एक बेसिक आयडिया तुम्हाला त्या ठिकाणी देतो. जर समजा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर हिस्ट्री ऑप्शनलचा तुम्हाला पूर्व परीक्षेतही फायदा होतो, मुख्य परीक्षेत GS1 जो आहे त्यामधले तुमचे एक 100 जे मार्क आहेत, 100 ते 125 मार्क जे आहेत तुम्हाला ते हिस्ट्रीच्या आधारावरती त्याचे उत्तर लिहिता येतात. तर तुम्ही जर समजा हिस्ट्री घेतला तुम्हाला GS1 मध्ये त्याचा फायदा होईल, एक जवळपास 100 ते 125 मार्क त्या ठिकाणी असतील. त्यानंतर तुम्ही भूगोल घेतला, भूगोलचाही सेम आहे, तो देखील तुम्हाला GS1 मध्ये फायद्याचा ठरू शकतो. सोशियोलॉजी आहे, सोशियोलॉजी हा तुमचा अगेन जो GS1 मधला जो पोर्शन आहे एक 75 मार्क 75 ते 100 मार्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर अगेन PSIR जर घेतला, आपण GS वाईज चाललोय, जर तुम्ही PSIR घेतला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, तर तुमचा GS2 जो आहे
तो तुमचा पूर्ण त्या ठिकाणी सॉर्ट होतो. GS2 चा तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा त्या ठिकाणी होतो. तसंच PSIR मधले काही जे थिंकर्स आहेत तर ते थिंकर्स ज्या गोष्टी थिंकर्सचा तुम्हाला फायदा अगेन GS4 मध्ये होतो. जो GS4 मध्ये वेगवेगळे थिंकर जे आहे इथिक्स अँड इंटिग्रिटीच्या पार्टमध्ये त्याच्याशी तुम्हाला फायदा होतो. आणि फिलॉसॉफिकल एसेज मध्ये स्टेटमेंट डिकोड करणं ही एक क्रुशियल गोष्ट झालेली आहे. UPSCचे जे एसे येत आहेत त्या एसे मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फिलॉसॉफिकल एसे येतात. मग तो फिलॉसॉफिकल जो अँगल आहे तो फिलॉसॉफिकल स्टेटमेंट डिकोड करणं आणि त्याच्यावर विस्तृत लिहिणं हे थोडंसं क्रुशियल होऊन जातं. तिथं देखील तुम्हाला PSIR चा फायदा होतो. अगेन हिस्ट्री आणि जिओग्राफी जे आहे किंवा इंडियन सोसायटी जे आहे सोशोलॉजी याचा देखील तुम्हाला एसे मध्ये फायदा होतो. कारण तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये कसं लिहायचं याचा एक आयडिया तुम्हाला त्या त्या ऑप्शनलच्या माध्यमातून मिळतो. व्हेरॅज एसेचा टॉपिक कसा डिकोड करणं GS2 पूर्ण आणि इथिक्स अँड इंटिग्रेट मध्ये तुम्हाला PSIR चा फायदा होतो. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा देखील तुम्हाला GS2 मध्ये जे आपलं पबॅड आहे त्या पबॅडचा देखील तुम्हाला त्या ठिकाणी फायदा ह्याच्यामध्ये GS2 मध्ये होतोय. त्याच्यानंतर काही थिंकरचा फायदा तुम्हाला जो इथिक्स अँड इंटिग्रिटी मध्ये गव्हर्नन्स वाला जो पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी फायदा होताना दिसतोय. अगेन सोशियोलॉजी जर घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला GS1 मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. इकॉनॉमिक्स जर घेतला तुम्ही ऑप्शनल तर इकॉनॉमिक्स सहसा घेत नाही विद्यार्थी आणि घेतलं तरी ते बऱ्यापैकी इंग्लिश माध्यमातून घेतात. कारण त्याचं जे मटेरियल आहे ते बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमातून हे लिहायलाही सोपं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं मटेरियल देखील मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी आहे. सो ते काय तो जो आहे इकॉनॉमिक्स तुम्हाला GS3 मध्ये त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर GS3 मधला इकॉनॉमिक्सचा पोर्शन सोडला त्याच्यानंतर सायन्स टेक आहे. सायन्स टेकला असा थेट फायदा होणार नाही कारण की सायन्स टेक मध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या स्ट्रीमचं नॉलेज असल्या कारणानं सायन्स टेक्स मधला जरी तुम्ही हे घेतला ऑप्शनल घेतला तरी त्याचा इतकासा असा फायदा तिथं होणार नाहीये. त्याच्यानंतर GS4 करता तुम्हाला पोल सायन्स फायद्याचं ठरू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला सोशलॉजी मधले काही स्टेटमेंट्स आहेत ते आणि एकंदरीत सोशल अंडरस्टँडिंग जे आहे ती तुम्हाला तिथं फायदेश ठरू शकते. फिलॉसॉफी त्या ठिकाणी फायद्याचं ठरत आहे नीतिशास्त्रामध्ये. फिलॉसॉफी ऑप्शनल ज्याचा असेल तो देखील त्याला फायदाच ठरेल. सायकोलॉजी ऑप्शनल असेल तो देखील त्याला तिथं फायद्याचा ठरेल. आणि फिलॉसॉफी तुम्हाला परत एसे डिकोड करण्याकरता देखील फायद्याचा त्या ठिकाणी ठरू शकतो. तर एकंदरीत GS जे 4 पेपर आहे प्लस तुमचा जो एसे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शनलचा काय रोल असू शकतो ते तुम्हाला कसे फायदेच ठरू शकते या संदर्भात आपण इथं बघितलेलं आहे. काय होतं की सामान्य अध्ययनासोबत लक्षणीय साम्य म्हणजे थेट तिथनं तुम्हाला जर समजा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतला तुम्हाला GS1 मधला हिस्ट्रीचा अभ्यास तितकाच करण्याची गरज नाही. पॉल सायन्स घेतला GS2 तुमचा कम्प्लीट कव्हर होतो. सो तसं तुम्ही काहीतरी ऑप्टिमम लेवलला सिलेबस कसा घेऊन येतात त्याच्याकरता ही गोष्ट तुम्हाला फायद्याची ठरू शकते. मग ह्याच्यात तुम्हाला परत उदाहरणं दिलेली आहे की ज्यांचा थेट GS सोबत त्या ठिकाणी संबंध आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की वेळ आणि तुम्हाला किती श्रम घ्यावा लागणार की तुम्हाला एफर्ट्स त्या पूर्ण सिलेबसला कव्हर करण्याकरता घ्यावं लागलं आणि किती वेळ तुम्हाला त्या ठिकाणी लागणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या सगळ्याची विचार करणं देखील गरजेचं आहे. आता अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी किती वेळ लागू शकतो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर वेगवेगळ्या विषयांचा आम्ही समजा आता बऱ्यापैकी एक नोशन आहे की तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर वेगवेगळ्या विषयांचा जो अभ्यासक्रम आहे त्याची लेंथ वेगवेगळी आहे त्याच्या टॉपिक्स नंबर ऑफ टॉपिक्स हे वेगवेगळे आहे. तर आपल्याला त्याचा लेंथवर तुम्हाला जायचं नाही. अभ्यासक्रमाची लेंथ काय असतं की काही ह्याची लेंथ तुम्हाला कमी वाटू शकतं की 20च टॉपिक आहे. काही विषयामध्ये 40 टॉपिक आहेत. पॉल सायन्समध्ये 40 टॉपिक आहे. बाकीच्या विषयामध्ये थोडेसे कमी जास्त असू शकतात. मग विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन होतं की सर इथं कमी टॉपिक आहेत तर हे लवकर कव्हर होईल का? नाही. त्याच्यामध्ये जितका सिलेबस डिकोड चांगला केलेला आहे त्या लोकांना तर तुम्हाला तो अभ्यास करणं तितकं सोपं आहे. व्हेरॅज जर तुमचा म्हणजे जे इन्फरन्स वाला ज्या गोष्टी आहेत तुम्ही पॅरेग्राफ्स मध्ये पण बघितलं इन्फरन्स काढा करोलरी काढा. सो जर हिडन किती टॉपिक आहे किंवा जो टॉपिक दिलेला आहे तो किती एक्सपांड होऊ शकतो ह्याच्यावर देखील तो वेळ आपल्याला काही काही विषयांचे सिलेबस छोटे दिसतात परंतु त्यात ते एक्सपांड करत गेलं तर त्याचा वेळ हा कम्पॅरेटिव्हली सेम लागतो. आणि बऱ्यापैकी वेळेस UPSCने देखील हे ट्राय केलेलं आहे की जे सब्जेक्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यांना एक ऑप्टिमम लेवलला असा एक
सेम अशा प्रकारचा टाइम त्या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच UPSCने देखील तसा सिलेबस डिझाईन केलेला आहे. सो वेळ किती लागेल हे तुम्ही सिलेबसच्या लेंथवरनं ठरवू नका. तो सिलेबस किती कॉम्प्रिहेन्सिव्हली दिलाय ते बघा, काही सिलेबस किती कन्साइज दिलाय ह्याचा देखील विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. काही सिलेबस, काहींचं तेच आर्ग्युमेंट असतं की सर काही ह्याच्यात सिलेबस कमी जास्त असतो. अर्थात तो कमी जास्त नसतो. तुम्हाला तो किती लेवलला तुम्ही तो डिकोड करता ह्याच्यावर देखील त्याची लेंथ त्या ठिकाणी डिसाइडेड होते. त्याच्यानंतर विषय कोणताही निवडा, एक फिक्स टाइमलाईन तुम्ही ठेवा की फर्स्ट रिडिंगला मला किती दिवस लागणार आहे, सेकंड रिडिंगला किती दिवस लागणार आहे, फर्स्ट रिडिंगच्या नंतर मी लिखाण सुरू करणार आहे का, मग लिखाणाला मला किती वेळ अपेक्षित आहे, आणि तुमचं जे आयडियली जे प्रिपरेशनचा टायमिंग आहे की तुम्ही जर पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देणार आहात, समजा आता जर तुम्ही विचार केला तर मे मध्ये जी UPSCची प्रिलिम्स आहेत त्याकरता आयडियली तुम्ही मे 2024 मध्ये 25चा अटेम्प्ट देणार आहे तर मे 2024 मध्ये तुम्ही सुरुवात करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही सप्टेंबरचा अटेम्प्ट देत आहेत ह्याचा 28 सप्टेंबरला आय थिंक काहीतरी MPSCची प्रिलिम्स आहे, तर त्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर ह्या वर्षीच्या सप्टेंबरपासून तुमचं आयडियली 1 वर्षाचं एक प्लॅनिंग असणं अपेक्षित आहे आणि त्या प्लॅनिंगना तुम्ही तो अभ्यास करायला अपेक्षा, म्हणजे स्क्रॅच पासून जरी सुरुवात केली तर 1 वर्षात तुम्ही ते कव्हर करू शकता आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कालांतराने प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेच्या मध्ये जो टाइम तुमचा आहे त्यामध्ये देखील तुमच्या कव्हर होऊ शकतात. सो एक टाइमलाईन ठरवा की किती वेळ मला लागणार आहे, ऑप्शनलचं लिखाण किती आहे, नोट्स कशा काढायच्या वगैरे वगैरे, आणि त्या टाइम लिमिटमध्येच हा ऑप्शनल आपला संपल का ह्याचा विचार तुम्ही ऑप्शनल निवडताना त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर निकाल आणि गुणांचा कल. आता हे बऱ्यापैकी खूप अफवा आहेत, काही आख्यायिका आहेत की अमुक अमुक विषयाचे खूप जास्त लोक निवडल्या जातात, अमुक अमुक विषयाच्या खूप कमी लोक निवडल्या जातात. तर हे विचार न करता जर तुम्ही ह्याचा विचार केला आणि ह्याला जर ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर UPSCचे जे रिपोर्ट्स येतात त्या रिपोर्ट्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर रिपोर्ट्समध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवते की अमुक अमुक विषयाचे जास्तीत जास्त लोक निवडल्याचे कारण आहे की अमुक अमुक विषय हा समजा पॉल सायन्स भरपूर लोकांनी दिला आणि कम्पॅरेटिव्हली तितकेच लोक पास झाले, म्हणजे ते एक तुलना आहे, तो एक पॅरामीटर, तितका एक पर्सेंटेज आहे की तितकेच पर्सेंट, म्हणजे समजा टोटल जे पेपर देणारे आहेत त्याच्यामध्ये एक 10% जर पॉल सायन्सवाले असेल आणि तो निकालामध्येही ते रिफ्लेक्ट होतं, म्हणजे एक प्रोपोर्शनॅलिटी मेंटेन त्या ठिकाणी राहते. परत त्याच्यानंतर रॅशनलायझेशन देखील त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये देखील जे काठिण्य पातळी आहे वेगवेगळ्या ऑप्शनलची ती व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न UPSC त्या ठिकाणी करते आणि गुण देताना एखाद्या ऑप्शनला खूप जास्तच गुण जात आहेत का, एखाद्याला कमीच जात आहेत का ह्याचा देखील विचार त्या ठिकाणी होते. सो एक फेअर प्ले तुम्हाला ऑप्शनलच्या संदर्भामध्ये मिळतो. तरी देखील काही विद्यार्थ्यांचा निकालांच्या संदर्भामध्ये किंवा गुणांच्या कलांच्या संदर्भामध्ये जास्त असं की एखादा विषय आहे, अलीकडच्या विषयात त्या विषयाची कामगिरी कशी आहे ती तपासा. हे तपासताना देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली बघायचं आहे, कारण काय होतं की एखाद्या ऑप्शनलचा रिझल्ट हे तुम्हाला जास्त दिसतो कारण की तुमच्या आजूबाजूला तितके लोक त्या ऑप्शनल लोक जास्त असतात, किंवा मग एखादा ऑप्शन आहे ज्याचा GS चा फायदा होतो तर त्या लोकांचा रिझल्ट जास्त येतो. कारण काय, कारण की त्यांचा टाइम तिथं सेव्ह झालेला असतो आणि त्यांनी तो टाइम दुसऱ्या गोष्टींवरती जास्त लावलेला असतो. सो तो एक पॅरामीटर आहे. दुसरा आहे धोकादायक आणि कमी गुण मिळवून देणारा ऑप्शनल निवडायचा नाहीये. आता हे तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हणताय की सगळ्यांना प्रायोरिटी ठेवता आणि मग हा पॉइंट काय सांगतो, तर कधी कधी काय होतं की काही ऑप्शनलमध्ये विशेषतः लिटरेचरचे जे ऑप्शनल असतात तर ते अल्टरनेट इयरला किंवा 1-2 वर्ष खूप जास्त मार्क्स मिळतात, 1-2 वर्षानंतर खूप कमी मार्क्स मिळतात. तर असं जे फ्लक्च्युएशन आहे ते व्हाईल तसं एखादा जर तुम्ही सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून निवडला तर ती थोडीशी तुम्हाला रिस्क त्या ठिकाणी असते. कदाचित तुमच्या वेळेस जास्तही मार्क्स मिळू शकतात किंवा कमीही मिळू शकतात. सो ती एक रिस्क आहे, त्याचाही विचार तुम्ही ऑप्शनल निवडताना होता. आता हा काही ठोकताळा नाहीये की असंच होतं असंही नाहीये, परंतु एक जनरली असं दिसलेलं आहे की ऑप्शनल लिटरेचरचे जे ऑप्शनल असतात त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन मार्क्समध्ये त्या ठिकाणी होतं. आता फ्लक्च्युएशन हे काय हायेस्ट मार्क्समध्ये होत नसतं. हायेस्ट मार्क्स बऱ्यापैकी तुम्ही एक विचार करा, कोणताही ऑप्शनल घ्या, फक्त त्या ऑप्शनल घेताना तुम्ही एक डोक्यामध्ये ठेवा की त्या ऑप्शनलच्या टॉप 10 मध्ये तुम्ही असणार आहात. जर समजा तुम्ही कोणताही ऑप्शनल घेतला आणि त्याच्या टॉप 10 मध्ये तुम्ही ठरवलं तर तुम्ही कमीत कमी 280 ते 320 अशा या ब्रॅकेटमध्येच असणार जर तुम्ही टॉप 10 मध्ये त्या ऑप्शनलच्या असणार. तर
सो तुम्ही ऑप्शनल घेताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घ्या, सगळ्या निर्णय घेऊन घ्या, सगळ्यांशी डिस्कस करून घ्या. आणि तो घेतल्याच्या नंतर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की मला या ऑप्शनलला जितकेही मार्क मी ज्या अटेम्प्टला बसणार आहे त्यात मिळणार आहे त्यातल्या टॉप 10 मध्ये मी असलो पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर टॉप 10च का, टॉपर का नाही? तर ती एक शाश्वती तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षामध्ये नाहीये, पण त्यामुळे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की ह्या रेंजमध्ये मी असलोच पाहिजे, टॉप 10 मध्ये मी या स्कोर केलाच पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या यशाची गॅरंटी त्या ठिकाणी मिळू शकते. सो हा एक मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. तेच अगेन हा एक मुद्दा असतो विशेषतः जे विद्यार्थी स्वतःहून इकडे आलेले नाहीयेत, जे कोणाच्या तरी नज इफेक्टना इथं आलेले आहे, कोणीतरी त्यांना सांगितलंय की पॅरेंट्सने सांगितलंय की आता तुला सिव्हिल सर्व्हिसेस करायचे आहे किंवा MPSC द्यायची आहे, त्यामुळे जे लोक या फील्डमध्ये येतात त्यांचा बऱ्यापैकी असं एक गैरसमज म्हणू शकता किंवा एक त्यांचा एक असा विचार करण्याचा एक आयाम असतो की मी 4 वर्ष अमुक अमुक विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलंय, 3 वर्षात अमुक अमुक विषयात ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर माझं ह्याचं नॉलेज जास्त आहे, मी हाच ऑप्शनल. पण असं आता आपल्याला ही आयडिया आहे की भारतीय विशेषतः आपण ज्या एज्युकेशनल सिस्टीम मधून बाहेर पडतो आहोत त्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये अनलेस अँड अंटिल तुम्ही कोणत्या तरी एखाद्या एक्सेप्शनल अशा इन्स्टिट्यूशन मधनं बाहेर पडत आहात आणि तिथं जे शिकवण्याची पद्धत आहे, सिलेबस आहे, त्याची एक प्रायोरिटी आहे जी तुम्हाला UPSC MPSCच्या सिलेबसच्या लेवलला घेऊन जाणार आहे, तुमचे पेपर तसे चेक केलेले आहेत, तर नो डाऊट की तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण एक ॲव्हरेज जर तुम्ही कुठं तुमचं एज्युकेशन झालेलं आहे आणि तिथं तुम्ही ते जे काही ज्ञान घेतलेलं आहे त्याचा खरंच तुम्हाला फायदा होणार आहे का, तुम्ही त्याच्यावर कॉन्फिडंट आहात का? माझे खूप मित्र आहे की ज्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे घेऊन देखील ऑप्शनल पेपर दिलेला, मेडिकल सायन्सवाल्यांनी पण तो ऑप्शनल घेतलेला आहे. फिजिक्स आहे, एका मित्राचं केमिस्ट्री होतं, त्यांना केमिस्ट्री घेऊन ऑप्शनल दिलं, त्याला चांगले मार्क्स देखील आले. पण मुद्दा असा आहे की तुम्ही किती रिलिजियसली तो ग्रॅज्युएशन कंप्लीट करताना त्या विषयाचा अभ्यास केलेला आहे हे देखील डोक्यात त्या ठिकाणी असू द्यावा. म्हणजे तुमची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे किंवा पूर्वीचा अनुभव आहे त्याच्याशी निगडीत तुम्ही विषय निवडा, परंतु त्याकरता तुम्ही ते 4 वर्ष खूप चांगले अभ्यास केलेला असावे, ते 3 वर्ष तुमचे खूप चांगले गेलेले असावे, तुम्ही खूप रिलिजियसली त्या गोष्टी फॉलो केलेल्या असणं अपेक्षित आहे. अर्थातच जर तो विषय तुमचा परिचित आहे, तुम्ही 4 वर्ष एखाद्या विषयावर खूप रिलिजियसली त्याचा अभ्यास केलाय, खूप डेडिकेशनने अभ्यास केला, तर अर्थातच तुम्हाला तो ऑप्शनल म्हणून तो सोपा जाणार आहे, त्यात तुमची वेळ वाचणार आहे. अर्थात तुम्हाला ते 4 वर्ष इथं कामी येणार आहे, 3 वर्ष इथं कामी येणार आहे. पण त्याकरता तुम्ही तो विचार देखील करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं इव्हॅल्युएशन हे काय तुम्ही तुमच्या फायनलच्या मार्कशीटवरनं करू नका. तुम्ही त्या तुमच्या स्वतःचं इव्हॅल्युएशन हे रॅशनली आणि एक फिक्स अशा पॅरामीटर्सवर ठेवून बघा की मी खरंच इतकं दिलंय का, मी खरंच इतकं कम्फर्टेबल आहे का. आणि अगेन जर समजा एखादा विद्यार्थी आहे ज्यानं BA केलंय आणि तो हिस्ट्रीमधनं गेलेला आहे, तर त्याला वाटत असलं हिस्ट्री मला फायद्याचा आहे, पण त्यांना अगेन 3 वर्ष जे काही केलेलं आहे तर तुम्ही त्या 3 वर्षाच्या ह्याच्यावरत तुम्ही एखादं उत्तर लिहा, हिस्ट्री शिकवणाऱ्या व्यक्तीला ते दाखवा, सरांना ते दाखवा, मॅडमना ते दाखवा आणि त्याच्यानंतर बघा की खरंच तुम्हाला त्यांचा कसा फीडबॅक येतो, तो फीडबॅक तुम्हाला कसं वाटतं की तो फीडबॅक किती ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं मग तुमच्या लक्षात येतं की की आपल्याला हा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट ठेवायचा आहे किंवा आपल्याला दुसरा विचार करायचा आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. जरी तुम्हाला फायदा होणार असला परिचित सब्जेक्टचा, तरी देखील तुम्हाला त्याचा व्यवस्थित विचार करूनच त्याचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमची जी आवड आहे, जी आपला सर्वात पहिला मुद्दा होता आवड, आणि त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आपण चर्चा केलेल्या ज्याच्यामध्ये व्यावहारिकता येते, प्रॅक्टिकॅलिटी येते की हे खरंच पॉसिबल आहे का, खरंच ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे का आणि हे सगळं जुळून येणार आहे का. तुम्ही सिलेक्ट होताय म्हणजे हे सगळं जुळून येत आहे. तुम्ही काहीतरी 320 मार्क घेतायत, 340 पर्यंत मार्क्स ऑप्शनलला लोक घेतात, तर त्यामध्ये जर ते होत आहे तर याचा अर्थ तुमची आवड आहे आणि तुम्ही व्यावहारिकतेच्या पॅरामीटरवर निवडलेला हा विषय हे सगळं जुळून आणतो आहे, तर तुम्हाला इतके मार्क्स त्या ठिकाणी, अर्थात तुमचं त्याच्यामध्ये असलेले एफर्ट्स देखील तितकेच महत्वाचे
आहे. सो व्यक्तिगत आवड आणि व्यवहार्यतेचा समतोल तुम्हाला त्या ठिकाणी हा निर्णय घेताना ठेवणं अपेक्षित आहे. आणि आवडीचा जो विषय आहे तो तुम्हाला शिकण्याकरता तो सोपा वाटणं साहजिक आहे, परंतु त्याला एक व्यावहारिकतेची किनार असणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. हा योग्य मेळ जर तुम्ही साधला तर तुमचा योग्य असा ऑप्शनल निवडल्या जाण्याची शाश्वती त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. लोकनियम टाळा म्हणजेच तुम्ही जे पॉप्युलर माइंडसेट आहे तो फॉलो करणं सोडा, की माझ्या मित्रांना हा ऑप्शनल घेतला, माझ्या मैत्रिणीने हा ऑप्शनल घेतला तर मी हाच ऑप्शनल घेणार आहे, माझे पॅरेंट ह्या विषयामधले तज्ज्ञ आहेत तर मला हा नॅचरलीच सोपा जाऊ शकतो विषय. असे काही ठोकताळे इथं बांधायचे नाहीये. इथं तुम्ही ऑब्जेक्टिव्हली विचार करायचा आहे. माझ्या कॉलेजचे काही 10 विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहे, आम्ही ठरवलं UPSC करायची आणि आता आमच्या 10 पैकी 5 जणांनी हा ऑप्शनल घेतलाय, मी त्यांच्याशी कम्फर्टेबल आहे तर मी पण तोच ऑप्शनल घेतो, असा अजिबात विचार करायचा नाहीये. हा विचार करताना तुम्हाला निर्णय घेताना जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह, जास्तीत जास्त स्वतःची रॅशनल स्क्रुटिनी करणं आणि जास्तीत जास्त रॅशनल हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही या ऑप्शनल निवडीच्या पद्धतीत जितके रॅशनल राहाल तितक्या तुमच्या यशाच्या तुम्ही जवळ जाल असं मी तुम्हाला हमखासपणे त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळं पीअर ग्रुपमध्ये कोणी घेत आहे, बाकीच्या लोकांनी घेतलाय म्हणून कोणताही ऑप्शनल घ्यायचा नाही. तुमची वैयक्तिक किती उपयुक्तता आहे त्या ऑप्शनलची हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. आणि ते तपासणार कसं, तर आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी, जे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. सो आता एकंदरीत तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की आपल्याला ऑप्शनल कोणता घ्यायचा आहे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन जर तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणता ऑप्शनल घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही त्यामध्ये कन्फ्युजन असाल, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतरही तुम्हाला काही क्लिअरिटी आलेली नसेल तर तुम्ही इथे जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याशी देखील कॉन्टॅक्ट करू शकता. तिथं तुम्ही सांगा ज्ञानेश्वर सरांना बोलायचं, ते तुम्हाला माझा नंबर देखील त्या ठिकाणी देतील. सो आपण त्या पद्धतीने जर तुमच्या खरंच काही जेन्युइन कन्सर्न असतील, तुम्हाला खरंच काही उमजत नसेल, तुम्हाला ती डिफिकल्टी वाटत असेल की मी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे, इव्हन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देखील सांगू शकता, त्यावर देखील मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया येणं गरजेचं आहे की नेमकं काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं आहे आणि बाकी ह्या सगळ्या पॅरामीटर्स मधनं तुम्ही एक योग्य असा ऑप्शनल निवडणं गरजेचं आहे. मी कोणता एखादा विषय म्हणजे मी पॉल सायन्स शिकवतो म्हणून माझी अपेक्षा अशी नाहीये की तुम्ही सगळ्यांनी पॉल सायन्स घ्यावं किंवा अमुक अमुक विषय घ्यावा असंही कोणती अपेक्षा नाहीये. तुम्हाला पटल, तुम्हाला रॅशनल वाटल आणि तुम्ही ज्याच्यामध्ये कॉन्फिडंट असाल तो विषय घ्या. कारण की आपल्या सगळ्यांचं अल्टिमेट, माझं टीचर म्हणून आणि तुमचंही विद्यार्थी म्हणून एक अल्टिमेट असं एक गोल आहे की इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सक्सेस मिळायला हवं, तो त्यात यशस्वी झाला पाहिजे. तुमच्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला असं वाटायला नकोय की मी म्हणजे रिझल्ट आलाय, मार्क्स कमी आले, तुम्हाला असं वाटायला नको की यार मी आणखी विचार केला पाहिजे होता, ऑप्शनल कोणता घ्यायला पाहिजे किंवा मी आणखीन विचारलं पाहिजे होतं सरांना, असं तुम्हाला शेवटच्या दिवशी वाटायला नकोय. तुम्हाला आत्ता मी म्हणाल तुम्ही 10 दिवस घाला, पण तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यावर तुम्ही ठाम राहा. कधी कधी विद्यार्थी एक 8-10 दिवस झाले, लेक्चर सुरू झाले की येतात, सर मला हा ऑप्शनल थोडा अवघड वाटतोय, दुसऱ्या विषयाचे असले तरी येतात की सर आम्हाला वाटते की ह्याच्यात आम्ही बसून बघा वगैरे. असं करू नका. अर्थात हे जर सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये होत असेल तर त्याच्यावर देखील आपण विचार करू शकतो, त्याच्यावर देखील आपण चर्चा करू शकतो. पण अगदीच आता 6 महिने तुम्ही एखादा ऑप्शनल वाचलाय आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सचा फॉर्म भरताना तुम्ही जर माझ्याकडे याल की सर मला असं वाटतंय की आता हा ऑप्शनल मी नको घ्यायला, मला ह्याच्यात कॉन्फिडन्स आहे, तर नक्कीच तुमच्याकरता ती धोक्याची घंटा आहे. तुम्हाला त्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याची शक्यता कमी आहे. सो जे काय आहे ते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की निर्णय घ्यायला उशीर झाला तरी चालेल, सुरुवातीला 10 दिवस 15 दिवस लागले तरी चालेल, परंतु जो निर्णय घ्याल त्याच्यावर ठाम राहा. ऍटलिस्ट त्याच्यावर तुम्ही 1-2 अटेम्प्ट तरी दिले पाहिजे. जर तुम्ही समजा अटेम्प्ट दिल्यावर तुमच्या लक्षात येत असेल तर मग असेही लोक आहेत की ज्यांनी अटेम्प्ट दिले, त्यांना लक्षात आलं की याच्यात मला जे अपेक्षित स्कोर येत नाही, पण नंतर त्यांनी परत एक गॅप घेऊन ऑप्शनल चेंज केला वगैरे, अशाही गोष्टी आहेत. परंतु माझं सजेशन आहे की विचार करा, विचार करून ऑप्शनल घ्या, ऑप्शनल घेऊन त्याची प्रॅक्टिस करा, अभ्यास करा, उत्तरं तपासून घ्या आणि त्यावर ठाम राहा आणि सक्सेस मिळवा. सो थांबूया इथं.
परीक्षा समजून घेतानाची आपण एक सिरीजच चालवतोय की पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो कसा कसा आहे, त्याच्यात तुमच्या बेसिक काही क्वेश्चन्स आहेत ते अजम्पशन करून आम्ही ह्याचे व्हिडिओज बनवत आहोत. जर तुमचे काही स्पेसिफिक सजेशन असेल की सर ह्या विषयावर कोणाला वाटत असेल, आम्ही तर याच्यामध्ये लिखाणाची प्रॅक्टिस वगैरे, नियोजन वगैरे ह्याच्यावर देखील चर्चा करणार आहोत. पण तुम्हाला वाटतं की हे मिस होऊ शकतं तर तुम्ही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्याच्यावर देखील नक्की व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहात. तर भेटूयात अशाच पुढच्या एखाद्या टॉपिकवर जो तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.